नमस्ते विद्यार्थी मित्रांनो, व्हीएमएन स्टडी ग्रुपमध्ये पुन्हा एकदा आपलं स्वागत आहे. पृथ्वी सिरीजमधलं आपलं जे मे महिन्याच्या चालू घडामोडी आहेत त्या मे महिन्याच्या चालू घडामोडींची चर्चा आज आपण आपल्या यूट्यूब चॅनलवर करणार आहोत. तर याची सुरुवात करताना आपण पहिले कोणते प्रश्न घेत आहेत तर आपण बघा, पहिला प्रश्न काय आहे. फुले दाम्पत्यांना भारतरत्न देण्याचा ठराव कोणत्या राज्य विधानसभेने मंजूर केला? तर फुले दाम्पत्यांना भारतरत्न देण्याचा ठराव जो आहे तो महाराष्ट्र राज्याच्या विधानसभेमध्ये काय झालेला आहे, मंजूर झालेला आहे. दुसरा प्रश्न, विधानसभा उपाध्यक्षपदी बिनविरोध कोणाची निवड झाली? हे बघा, लक्षात घ्या, विधानसभा उपाध्यक्षपदी बिनविरोध, उपाध्यक्षपदी कशी निवड झाली? बिनविरोध. कोणाची निवड झाली? तर त्यांचं नाव आहे अण्णा बनसोडे. त्यांचं नाव काय आहे? अण्णा बनसोडे. तिसरा प्रश्न जो आहे तो कोणता आहे? व्ही शांताराम जीवनगौरव पुरस्कार 2024. व्ही शांताराम जीवनगौरव पुरस्कार 2024 जो आहे तो कुणाला मिळालेला आहे? त्यांचं नाव आहे महेश मांजरेकर. त्यांचं नाव काय आहे? महेश मांजरेकर. आणि व्ही शांताराम जीवनगौरव पुरस्कार जो आहे त्यामध्ये विशेष योगदानाच्या बद्दल जो दिला जातो म्हणजेच व्ही शांताराम जीवन गौरव विशेष योगदान पुरस्कार. व्ही शांताराम जीवन गौरव विशेष योगदान पुरस्कार जो आहे तो कोणाला देण्यात आलेला आहे? तर तो मुक्ता बर्वे यांना देण्यात आला आहे. म्हणजे व्ही शांताराम यांच्या नावाने जे 2 पुरस्कार देण्यात आलेले आहेत 2024चे, त्यामध्ये व्ही शांताराम जीवन गौरव पुरस्कार म्हटलं तर उत्तर आहे महेश मांजरेकर. आणि व्ही शांताराम जीवन गौरव विशेष योगदान पुरस्कार जो आहे तो कुणाला मिळालेला आहे? मुक्ता बर्वे आहे, त्या मुक्ता बर्वे यांना मिळालेला आहे. ठीक आहे. आता राज कपूर विशेष पुरस्कार 2024, राज कपूर विशेष पुरस्कार 2024 जो आहे तो काजोल देवगण यांना मिळालेला आहे. राज कपूर ह्या काजोल आहेत, त्या खूप चांगल्या मराठी आहेत, ते मराठी बोलतात. त्यांनी आधीपासून महाराष्ट्रामध्ये वाढल्यामुळे त्यांचं मराठी आहे ते मराठी सुद्धा खूप चांगलं आहे. मूळ जर हे काजोल हे बघितलं तर पश्चिम बंगालच्या आहेत. त्यांची आई जी आहे ती आईसुद्धा एक अभिनेत्री होती आणि त्या पश्चिम बंगाल आहे, त्या पश्चिम बंगालकडून त्या आहेत. यांना राज कपूर विशेष पुरस्कार मिळालेला आहे आणि तो कुणाला मिळाला आहे? काजोल देवगण यांना मिळालेला आहे. महाराष्ट्राचे बाईक टॅक्सी धोरण, कसलं धोरण? बाईक टॅक्सी धोरण कोणत्या समितीच्या शिफारशीनुसार लागू झालेलं आहे? रामनाथ झा समिती. सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न जो आहे तो हा आहे या पानावरचा. महाराष्ट्राचे बाईक टॅक्सी धोरण जे आहे ते त्याच्या संदर्भात बाईक टॅक्सी धोरण म्हटलं तर रामनाथ झा समिती म्हणायचं. छत्रपती शिवाजी महाराजांना समर्पित पहिले मंदिर कुठे बांधले गेले आहे? छत्रपती शिवाजी महाराजांना समर्पित पहिले मंदिर किंवा स्मृती स्मारक जे म्हणतो ते पहिले मंदिर जे आहे ते कुठं बांधण्यात आलेले आहे? तर भिवंडी या ठिकाणी, ठाणे जिल्ह्यातील ठाण्यामधील भिवंडी या ठिकाणी हे बांधण्यात आलेले आहे. हेडगेवार अफिनिटिव्ह बायोग्राफी. आता हेडगेवार जे आहेत हेडगेवार यांची बायोग्राफी आहे ते कुणी आहे? तर ते पुस्तकाचे जे लेखक आहेत ते कोण आहेत? सचिन नंदा आहेत. कोण आहेत? सचिन नंदा. सांगण्याचं तात्पर्य काय लक्षात ठेवा, RSS जे आहे त्या RSSला 100 वर्ष पूर्ण झालेले आहेत आणि RSSला राष्ट्रीय स्वयंसेवकला 100 वर्ष पूर्ण झाल्यामुळं हा प्रश्न जो आहे हा प्रश्न देखील महत्त्वाचा आहे. हेडगेवार अफिनिटिव्ह बायोग्राफी, हेडगेवार यांची बायोग्राफी, यांचे लेखक कोण आहेत? तर त्यांचं नाव आहे सचिन नंदा. त्यांचं नाव काय आहे? सचिन नंदा. बघा, हे 2 प्रश्न महत्त्वाचे आहेत. महाराष्ट्राचे बाईक टॅक्सी धोरण म्हटलं तर राजनाथ झा समिती आणि हेडगेवार यांचं बायोग्राफी जर म्हटलं तर बायोग्राफी ते कुणी लिहिलेलं आहे? सचिन नंदा जे आहे ते सचिन नंदा यांनी लिहिलेले आहे. शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार 2023-24 जीवन गौरव कोणाला मिळाला? आता शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार जो आहे जीवनगौरव पुरस्कार तो मिळाला आहे शकुंतला पंढरीनाथ खटावकर यांना मिळालेला आहे. कुणाला मिळाला आहे? शकुंतला पंढरीनाथ खटावकर किंवा शकुंतला खटावकर यांना कोणता पुरस्कार मिळाला आहे? शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार 2023-24 शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार. आता हा एक प्रश्न आहे, हा एक प्रश्न महत्त्वाचा आहे. ह्या प्रश्न महत्त्वाचा काय आहे? ह्या ज्या शकुंतला खटावकर आहेत त्या कबड्डीशी संबंधित आहेत आणि कबड्डी आहे ते कबड्डीशी संबंधित आहेत आणि अर्जुन अवॉर्ड मिळवणाऱ्या पहिल्या महिला कबड्डीपटू ज्या आहेत त्या शकुंतला खटावकर आहेत. म्हणजे तुम्ही परीक्षेसाठी लक्षात काय ठेवायचं तर ज्यावेळी परीक्षेमध्ये असा देखील प्रश्न पडू शकतो की अर्जुन अवॉर्ड मिळवणाऱ्या पहिल्या महिला कबड्डीपटू कोण आहेत? तर त्यांचं नाव आहे शकुंतला खटावकर नाव आहे आणि त्यांना 23-24चा जो जाहीर झाला तो पुरस्कार कोणता जाहीर झाला आहे? शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार जाहीर झालेला आहे. हा खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. ठीक आहे. नेक्स्ट, महाज्ञानदीप हे पहिले डिजिटल शिक्षण पोर्टल कोणत्या राज्यात सुरू झाले आहे? महाज्ञानदीप हे सुरू झालं आहे महाराष्ट्रामध्ये. महाज्ञानदीप कुठं सुरू झालं आहे? हे जे पहिलं डिजिटल शिक्षण पोर्टल जे आहे ते महाराष्ट्र राज्याचे आहे, ते महाराष्ट्र राज्यामध्ये सुरू झालेलं आहे. राज कपूर जीवन गौरव पुरस्कार अनुपम खेर यांना मिळालेला आहे. बघा, मगाशी आपण बघितलं तर तो प्रश्न काय होता? तर तो प्रश्न होता महाराष्ट्र आहे
राज कपूर विशेष पुरस्कार म्हटलं की काजोल देवगन, राज कपूर विशेष पुरस्कार, आणि राज कपूर जीवन गौरव पुरस्कार म्हटलं तर काय म्हणायचं, अनुपम खेर. तसंच लक्षात ठेवा, याच्या आधीचा जो प्रश्न होता तो कोणता होता, याच्या आधीचा व्ही शांताराम जीवन गौरव पुरस्कार म्हटलं तर महेश मांजरेकर, आणि व्ही शांताराम विशेष योगदान पुरस्कार जर म्हटलं तर त्यांचं नाव काय, मुक्ता बर्वे. जीवन गौरव म्हटलं तर महेश मांजरेकर, आणि तिथं जर बघितलं आपण मगाशी या प्रश्नामध्ये, इथं जीवन गौरव पुरस्कार म्हटलं, राज कपूर जीवन गौरव पुरस्कार म्हटलं तर कोणा, अनुपम खेर. ठीक आहे, व्ही शांताराम जीवन गौरव पुरस्कार महेश मांजरेकर यांना, राज कपूर जीवन गौरव पुरस्कार अनुपम खेर यांना. ठीक आहे, हे दोन गोष्टी आहेत महत्त्वाच्या आहेत. जीवन गौरव पुरस्कार म्हणजे ज्यांचं जास्त कालखंडासाठी ज्यांनी काम केलं असतं तर त्या लोकांना जीवन गौरव पुरस्कार मिळालेला असतो, लक्षात ठेवा. त्यानंतर पुढचा जो आहे तो पुढचा प्रश्न कोणता आहे, जुने वाहनं मोडीत काढल्या नव्या वाहनासाठी किती टक्के कर सवलत मिळणार आहे, तर 15% कर सवलत मिळणार आहे. म्हणजे तुम्ही जे तुमचं जुनं वाहन आहे ते तुम्ही स्क्रॅप केला, ठीक आहे, मोडीत काढला, तर तुम्हाला ते मोडीत काढल्यानंतर तुम्हाला 15% सवलत मिळणार आहे. कशामध्ये सवलत मिळणार आहे, तर तुमच्या करामध्ये जेवढं सरकार कर घेतं त्या करामध्ये किती टक्के सवलत मिळणार आहे, 15% सवलत मिळणार आहे. राज्य आपत्ती व्यवस्थापन संस्था महाराष्ट्रात कुठे स्थापन करण्यात येणार आहे, नागपूर. पुन्हा एकदा हा एक महत्त्वाचा प्रश्न आहे. राज्य आपत्ती व्यवस्थापन संस्था म्हणजे त्याला काय म्हणतो आपण, डिझास्टर मॅनेजमेंट म्हणतो. डिझास्टर मॅनेजमेंट ते कुठं स्थापन करण्यात येणार आहे, महाराष्ट्रामध्ये, नागपूर या ठिकाणी. शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार, आता शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार कोणाला मिळाला, तर एवढ्या दोन गोष्टी आहेत. परत शिवछत्रपती क्रीडा जीवन गौरव पुरस्कार, ठीक आहे. आणि पुढचा प्रश्न मगाशी आपण घेतला, शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार शकुंतला खटावकर, आणि शिवछत्रपती क्रीडा जीवन गौरव पुरस्कार म्हटलं तर त्या शिवछत्रपती क्रीडा जीवन गौरव पुरस्कार यांचं नाव काय आहे, प्रदीप गंधे आहे, लक्षात ठेवा. यांचं नाव काय आहे, प्रदीप गंधे जे आहे ते प्रदीप गंधे आहे. आणि हे बॅडमिंटन पटू आहेत, काय आहेत, बॅडमिंटन पटू प्रदीप गंधे जे आहेत, प्रदीप गंधे, त्यांना शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार जो आहे जीवन गौरव पुरस्कार मिळालेला. आता 3 प्रश्न झाले बघा. पहिला व्ही शांताराम जीवन गौरव पुरस्कार झाला, दुसरा प्रश्न जो आहे तो राज कपूर जीवन गौरव पुरस्कार झाला, आणि तिसरा प्रश्न आहे शिवछत्रपती क्रीडा जीवन गौरव पुरस्कार. तिन्हीमध्ये तुम्हाला दिसेल ज्यांचं जास्त कालखंडासाठी ज्यांनी काम केलेलं आहे त्यांना मिळालेलं आहे. परीक्षेमध्ये सुद्धा लक्षात ठेवा, जीवन गौरव जर विचारलं तर जास्त कालखंडासाठी किंवा पूर्ण त्यांचं जवळजवळ आयुष्य त्यांनी एखाद्या क्षेत्राशी, क्रीडा क्षेत्र असेल किंवा तुमचं जे चित्रपट क्षेत्र असेल त्या क्षेत्रासाठी समर्पित ज्यांनी केलेलं आहे त्यांनाच मिळालेलं असतं. मग व्ही शांताराम जीवन गौरव पुरस्कार म्हटलं की तुम्ही कोण म्हणू शकता, महेश मांजरेकर म्हणू शकता 2024चं. राज कपूर जीवन गौरव पुरस्कार म्हटलं तर तुम्ही अनुपम खेर म्हणू शकता. तसं लक्षात ठेवा, शिवछत्रपती क्रीडा जीवन गौरव पुरस्कार जो आहे तो म्हटलं तर म्हणायचं आहे बॅडमिंटन पटू प्रदीप गंधे म्हणायचं आहे. आणि जर परीक्षेला विचारले शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार जर म्हटलं तर त्यांचं नाव काय, शकुंतला खटावकर. पण यांच्याबद्दल आणखीन तुम्हाला सांगितलेलं, कबड्डी पहिल्या महिला कबड्डीपटू आहेत ज्यांना अर्जुन अवॉर्ड जे आहे ते अर्जुन अवॉर्ड मिळालेल्या पहिला महिला कबड्डीपटू जे आहेत ते कोण आहेत, शकुंतला खटावकर आहेत. हे दोन्ही प्रश्न आहेत ते महत्त्वाचे आहेत. ठीक आहे, नेक्स्ट, लंडनमध्ये कोणत्या ठिकाणी DDL च्या पुतळ्याचे अनावरण करण्यात आले, तर त्याचं नाव आहे लेस्टर स्क्वेअर. ISA भागीदारी फ्रेमवर्क. आता ISA म्हणजे काय, इंटरनॅशनल सोलार असोसिएशन म्हणतो आपण त्याला. काय म्हणतो, इंटरनॅशनल सोलार अलायन्स म्हणतो. इंटरनॅशनल सोलार अलायन्स जे आहे, इंटरनॅशनल सोलार अलायन्स म्हणजे आंतरराष्ट्रीय सोलार जे आहे ते सोलार अलायन्स जे आहे ह्याचं ॲक्च्युली मुळात सुरुवात कधी झालेली आहे, तर सुरुवात झालेली आहे ती भारतामध्ये. ह्याचं हेडक्वार्टर जे आहे ते कुठं आहे, भारतामध्ये आहे. ह्याचं हेडक्वार्टर कुठं आहे, मुख्यालय जे आहे ते मुख्यालय कुठं आहे, तर मुख्यालय आहे गुरुग्राम या ठिकाणी याचं मुख्यालय आहे. ठीक आहे. आणि हे जे इंटरनॅशनल सोलार अलायन्स जे आहे यामध्ये कोणत्या 2 देशांनी पुढाकार केलेला आहे, याची सुरुवात कोणी केलेली, तर भारताचे पंतप्रधान जे आहेत ते भारताचे पंतप्रधान आणि फ्रान्सचे जे आहेत ह्या दोघांनी मिळून एकत्रित, फ्रान्सच्या राष्ट्रात दोघांनी मिळून काय केलं, इंटरनॅशनल सोलार अलायन्सची सुरुवात केलेली. आणि आता सध्या हे इंटरनॅशनल सोलार अलायन्समध्ये 124 देश आहेत, ते 124 देश आहेत. आणि हे यामध्ये या फ्रेमवर्कमध्ये स्वाक्षरी करणारा पहिला आफ्रिकन देश. प्रश्न काय विचारला बघा, इंटरनॅशनल सोलार अलायन्स ज्याचं हेडक्वार्टर मुख्यालय गुरुग्राम भारतामध्ये आहे, गुरुग्राम या ठिकाणी, तर ते जे आहे गुरुग्राम या ठिकाणी जे हे इंटरनॅशनल सोलार अलायन्सचं जे मुख्यालय आहे या संघटनेच्या संदर्भातला प्रश्न आहे. ISA भागीदारी फ्रेमवर्क स्वाक्षरी करणारा पहिला आफ्रिकन देश विचारलाय, तर तो आफ्रिकन देश कोणता आहे, मॉरिशस आहे. तो आफ्रिकन देश कोणता आहे, मॉरिशस आहे. पुढचा प्रश्न,
महाराष्ट्र सरकार छत्रपती शिवाजी महाराज भव्य स्मारक कुठे उभारणार आहे? लक्षात ठेवा, महाराष्ट्र सरकार छत्रपती शिवाजी महाराजांचं एक भव्य स्मारक जे आहे ते उभं करणार आहे. ते कुठं उभं करणार आहे? आग्रा या ठिकाणी उभं करणार आहे. आग्रा ठिकाण का निवडलेलं आहे? सर्व श्रुत आहे, लक्षात घ्या. ठीक आहे. या इथं काय काय विचारलं बघा. DDLचे पुतळ्याचं लेस्टर स्क्वेअर, इसा इंटरनॅशनल सोलार अलायन्स मुख्यालय गुरुग्राम, इंटरनॅशनल सोलार अलायन्स या फ्रेमवर्कवर स्वाक्षरी करणारा पहिला आफ्रिकन देश जो आहे तो मॉरिशस आहे. महाराष्ट्र सरकार छत्रपती शिवाजी महाराज भव्य स्मारक कुठे उभारणार आहे? आग्रा या ठिकाणी उभारणार आहे. जागतिक गुप्तचर सुरक्षा प्रमुखांची 4थी परिषद जी आहे ती कुठं झाली? तर जागतिक गुप्तचर सुरक्षा प्रमुखांची 4थी परिषद जी आहे ती नवी दिल्ली इथं झालेली आहे. आंतरसंसदीय संघांची 150वी सभा कुठं झाली? तर आंतरसंसदीय संघांची 150वी सभा जी आहे ती कुठे झाली आहे? ताश्कंद या ठिकाणी झाली आहे. ठीक आहे. आणि जागतिक तंत्रज्ञान परिषद जे आहे, तंत्रज्ञान परिषद, ती देखील कुठं झाली आहे? नवी दिल्ली. म्हणजे नवी दिल्ली येथे एक जागतिक गुप्तचर सुरक्षा प्रमुखांची एक परिषद झाली, ती नवी दिल्लीमध्ये झाली आहे. जागतिक तंत्रज्ञान परिषद जे आहे ग्लोबल टेक्नॉलॉजिकल समिट जे आहे, ग्लोबल टेक्नॉलॉजी समिट 2025 ते कुठं झालं? नवी दिल्लीमध्ये झालं आहे. आणि आंतरसंसदीय संघ जे आहे त्याची 150वी सभा जी आहे ती कुठं झाली? ताश्कंद, हे ताश्कंद इथं झालेलं आहे. ताश्कंद खूप फेमस आहे, लक्षात ठेवा. पूर्वी हे तत्कालीन सोव्हिएत रशियामध्ये होतं. आणि ज्यावेळी भारत पाकिस्तान युद्ध झालं, भारत पाकिस्तान युद्धानंतर जो करार झालेला तो करार देखील कोणता करार होता? ताश्कंद करार होता. नेक्स्ट, ईशान्य भारतातील पहिले भूऔष्णिक उत्पादन कुठे खोदण्यात आले आहे? तर ईशान्य भारतातील पहिले भूऔष्णिक उत्पादन केंद्र जे आहे ते अरुणाचल प्रदेश या ठिकाणी खोदण्यात आलेले आहे. कोणत्या ठिकाणी? अरुणाचल प्रदेश. तामिळनाडू राज्याने 5 मे हा कोणत्या दिवशी कोणता दिवस घोषित केला आहे? तर हा जो आहे तो व्यापारी दिन आहे. कोणता दिन आहे? व्यापारी दिन. हा एक प्रश्न महत्त्वाचा आहे. ईशान्य भारतातील हे बघा, ईशान्य भारतामध्ये जर तुम्ही बघितला पहिली तेलाची विहीर पण तिथंच त्या भागातच झालेली. आता तिथं काय केलेलं आहे? भूऔष्णिक उत्पादन जे आहे ते भूऔष्णिक उत्पादनाची सुरुवात झाली आहे. कोणत्या राज्यामध्ये सुरू झालं आहे? अरुणाचल प्रदेशमध्ये. तसंच लक्षात ठेवा, तामिळनाडू राज्य जे आहे त्यानं काय केलं आहे? 5 मे हा व्यापारी दिन म्हणून साजरा करण्यात येणार आहे तामिळनाडू राज्यामध्ये 5 मे. जय भट्टाचार्य यांची कोणत्या संस्थेच्या संचालकपदी नियुक्ती झाली आहे? तर नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ हेल्थ. ठीक आहे, नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ हेल्थ, अमेरिकेची नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ हेल्थ, अमेरिकेमधील नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ हेल्थ या संस्थेच्या संचालकपदी कोणाची निवड झालेली आहे? जय भट्टाचार्य जे आहेत ते जय भट्टाचार्य यांची निवड झालेली आहे. ECNET हा डिजिटल प्लॅटफॉर्म कोणत्या संस्थेने विकसित केला आहे? भारतीय निवडणूक इलेक्शन कमिशन. हे बघा, समजा परीक्षेमध्ये येत नसेल तर आपण याच्यावरून ओळखू शकतो. EC फॉर इलेक्शन कमिशन, भारतीय निवडणूक आयोग. अमरनाथ यात्रेच्या सुरक्षेसाठी कोणते ऑपरेशन सुरू केले गेले? मध्ये पहलगाम अटॅक जो आहे तो पहलगाम अटॅक झालेला. त्याच्यानंतर मग अमरनाथ आहे त्या अमरनाथ यात्रेच्या सुरक्षेच्या संदर्भातला एक मोठा प्रश्न उपस्थित झाला. पण त्याच्यासाठी सरकारने एक ऑपरेशन सुरू केलं आहे. त्याचं ऑपरेशनचं नाव काय? ऑपरेशन शिवा. अल्काट्रॉस बेट कोणत्या देशात आहे? तर अल्काट्रॉस जे बेट आहे ते अमेरिका जे आहे ते अमेरिकेमध्ये, USA. परत ECNET हा डिजिटल प्लॅटफॉर्म. ECNET म्हणजे काय? EC म्हणजे इलेक्शन कमिशन, भारत निवडणूक आयोगाचा आहे. अमरनाथ यात्रेच्या सुरक्षेसाठी कोणते ऑपरेशन सुरू करण्यात आले? तर ऑपरेशन शिवा. अल्काट्रॉस हे बेट कोणत्या देशात आहे? तर युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका इथं अल्काट्रॉस हे बेट आहे. एक राज्य एक नोंदणी ही योजना, ठीक आहे, एक राज्य एक नोंदणी ही योजना कुठं आहे? महाराष्ट्र राज्याने सुरू केलेली आहे. जहाज बांधणी धोरण लागू करणारे भारतातील पहिले राज्य कोणते आहे? हे देखील महाराष्ट्र आहे. ठीक आहे. चंद्र क्ष किरण वेधशाळा म्हणजे चंद्रावरील एक्सरेची वेधशाळा जी आहे ती नासा जे आहे त्या नासा संस्थेचं एक दुर्बीण आहे. त्या दुर्बिणीचा वापर करून क्षकिरण वेधशाळा जी आहे ती क्षकिरण वेधशाळा कोणी सुरू केली आहे? नासा. कोणी सुरू केली आहे? नासाने सुरू केलं आहे. परत एकदा, एक राज्य एक नोंदणी योजना कोणत्या राज्याने सुरू केली आहे? एक राज्य एक नोंदणी महाराष्ट्र राज्याने सुरू केलं आहे. पहिलं जहाज बांधणी धोरण, पहिलं भारतातलं जहाज बांधणी धोरण जे आहे ते सुद्धा महाराष्ट्र राज्यानेच लागू केलेलं आहे. आणि एक्सरे चंद्रावरील किरण वेधशाळा जी आहे, एक्सरेची वेधशाळा जी आहे दुर्बिणीचा वापर करून ते कोणत्या? तर नासानं सुरू केलेलं आहे. ऑस्ट्रेलियाचे विद्यमान पंतप्रधान आहेत ते परत एकदा निवडून आले आहेत. त्यांचं नाव आहे अँथनी अल्बानीज नाव आहे. ऑस्ट्रेलियाचे विद्यमान पंतप्रधान त्यांची परत निवड झालेली आहे. त्यांचं नाव काय? अँथनी अल्बानीज. जिनोम संपादित तांदळाची जात विकसित करणारा जगातील पहिला देश. जिनोम संपादित ते नाव काय त्यांचं? कोणता देश आहे? तर भारत देश आहे. स्ट्रॅटोस्फेरिक एअरशिप प्लॅटफॉर्म सॅप म्हणतो त्याला. ठीक आहे, ते कुणी विकसित केलं आहे? DRDO जे आहे ते DRDOनं विकसित केलं आहे.
ठीक आहे. स्ट्रॅटोस्फेरिक एअरशिप प्लॅटफॉर्म जे आहे ते डिफेन्स रिसर्च डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन जे आहे ते DRDOने विकसित केलं आहे. ऑस्ट्रेलियाचे विद्यमान पंतप्रधान आहेत, त्यांची पुन्हा निवड झाली, त्यांचं नाव काय? अँथनी अल्बानीज. जिनोम संपादित तांदळाची जात विकसित करणारा जगातील पहिला देश जो आहे तो पहिला देश कोणता आहे? भारत आहे. आणि स्ट्रॅटोस्फेरिक एअरशिप प्लॅटफॉर्म जे आहे ते कोणत्या संस्थेने विकसित केलं आहे? तर DRDOने विकसित केलेलं आहे. जगातील पहिला ऊर्जा प्रेषण उद्यानाचं उद्घाटन, जगातील पहिला ऊर्जा प्रेषण उद्यान, जगातील पहिलं आता इथं परत एक महत्वाचं आहे, हे कुठं आहे? हैदराबाद. जगातील पहिल्या ऊर्जा प्रेषण उद्यानाचे उद्घाटन जे आहे ते कुठं झालेलं आहे? हैदराबाद या ठिकाणी झालेलं आहे. भारतातील पहिले AI डेटा सेंटर पार्क कोणत्या राज्यात आहे? तर छत्तीसगड राज्यात आहे. कोणत्या राज्यात आहे? छत्तीसगड. स्वामित्व योजनेचे नोडल मंत्रालय कोणते आहे? पंचायत राज मंत्रालय. स्वामित्व योजनेचे नोडल मंत्रालय कोणते आहे? तर पंचायत राज मंत्रालय. स्वामित्व लक्षात ठेवा, स्वामित्व योजनेचे नोडल मंत्रालय इथे पंचायत राज मंत्रालय आहे. भारतातील पहिले AI जे आहे AI डेटा सेंटर जे आहे ते छत्तीसगडमध्ये आहे. आणि जगातील पहिल्या ऊर्जा प्रेषण उद्यानाचे उद्घाटन जे झाले जे आहे ते कोणत्या ठिकाणी झालेले आहे? हैदराबाद जे आहे ते हैदराबाद या ठिकाणी झालेलं आहे. त्वचेच्या आण्विक प्रवाहावर लक्ष ठेवणारे नॉन कॉन्टॅक्ट वेअरबेल उपकरण कोणत्या देशाने विकसित केलं आहे? USA आणि दक्षिण कोरिया या दोन देशांनी मिळून केलेलं आहे. त्वचेच्या आण्विक प्रवाहावर ठीक आहे लक्ष ठेवणारे नॉन कॉन्टॅक्ट वेअरेबल उपकरण. वेअरेबल उपकरण म्हणजे घालण्यात येण्यासारखे उपकरण. ठीक आहे. त्वचेच्या आण्विक प्रवाहावर, त्वचावर जर आण्विक प्रवाह होत असेल तर त्याच्यावर यांनी शोधून काढलेला आहे, टेक्नॉलॉजीचा वापर केला आहे. ते कोण आहे? USA, दक्षिण कोरिया. अमेरिका आणि दक्षिण कोरिया जे आहे त्या दोघांनी मिळून केलेलं आहे. जागतिक प्रेस फ्रीडम इंडेक्समध्ये भारताचा 151वा क्रमांक आहे. प्रेस फ्रीडम इंडेक्स म्हणजे काय? म्हणजे कोणत्या देशामध्ये तिथली जी मीडिया आहे, प्रेस जे आहे, माध्यम जे आहे, तर त्या प्रेसवर किती प्रमाणात काय आहे त्याचं नियंत्रण आहे, सरकारचं कितीपर्यंत नियंत्रण, किती तिथं फ्रीडम आहे, किती त्याचं स्वातंत्र्य आहे ते बघण्यासाठी हा एक इंडेक्स मानला जातो. त्याला आपण काय म्हणतो? जागतिक प्रेस फ्रीडम इंडेक्स म्हणतो. म्हणजे स्वातंत्र्य किती देतो आपण प्रेसला, तर त्याच्यामध्ये भारताचा क्रमांक आहे तो किती आहे? 151 आहे. हल HUL 096 हे जगातील सर्वात मोठे बॅटरीवर चालणारे जहाज जे आहे, सर्वात मोठे बॅटरीवर चालणारे जहाज. ठीक आहे. हे कोणतं? तर ऑस्ट्रेलिया जे आहे ते ऑस्ट्रेलिया आहे, ते ऑस्ट्रेलिया देशामध्ये ते जहाज आहे, ते जहाज सुरू केलेलं आहे. ठीक आहे. जगातलं सर्वात मोठं बॅटरीवर चालणारं जहाज, जगातील सर्वात मोठे बॅटरीवर चालणारे जहाज जे आहे त्याचं नाव काय? हल 096. कोणत्या देशामध्ये? ऑस्ट्रेलियामध्ये. जागतिक प्रेस फ्रीडम इंडेक्स जे आहे त्याच्यामध्ये भारताचा क्रमांक किती आहे? 151 आहे. ठीक आहे. त्यानंतर त्वचेच्या आण्विक प्रवाहावर लक्ष ठेवणारे नॉन कॉन्टॅक्ट वेअरेबल उपकरण. नॉन कॉन्टॅक्ट वेअरेबल उपकरण जे आहे ते कोणत्या दोन देशांनी मिळून विकसित केलं आहे? USA आणि दक्षिण कोरिया या दोन देशांनी मिळून हे विकसित केलेलं आहे. पहिली राष्ट्रीय मध्यस्थी परिषद नवी दिल्ली येथे झालेली आहे. पहिली राष्ट्रीय मध्यस्थी परिषद जी आहे ते कुठे आयोजित करण्यात आली? तर नवी दिल्ली येथे. योग महोत्सव जे आहे 2025, योग महोत्सव 2025चा यजमान जे आहे ते यजमान शहर कोणते होते? नाशिक होते. स्टार. योग महोत्सव 2025 जे झालं त्याचं यजमान शहर कोणतं होतं? नाशिक. लैराई देवी मंदिर हे पाठ करायचं आहे, खूप आहे, सेंट्रलच्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाचं आहे. लैराई देवी मंदिर जे आहे, लैराई देवी मंदिर ते कोणत्या राज्यात आहे? तर त्याचं नाव आहे गोवा. लैराई देवी मंदिर जे आहे ते कोणत्या राज्यात आहे? गोवा राज्यामध्ये आहे. योग महोत्सव 2025 जे आहे त्याचं यजमानपद कोणत्या शहराला होतं? नाशिक शहराला होतं. आता इथं CAD फॉर व्हॉट? कमांड एरिया डेव्हलपमेंट म्हणायचं. ठीक आहे. MCAD-WM ही योजना कोणत्या उद्देशाशी संबंधित आहे? कमांड एरिया डेव्हलपमेंट व पाणी व्यवस्थापन, वॉटर मॅनेजमेंट. कमांड एरिया डेव्हलपमेंट आणि इथं WM म्हणजे काय? वॉटर मॅनेजमेंट. वॉटर मॅनेजमेंट. ठीक आहे. आता यामध्ये काय असतं? कमांड एरिया डेव्हलपमेंट आणि वॉटर मॅनेजमेंट म्हणजे काय? तर नदी असते, नदी, त्या नदीला इतर उपनद्या येऊन मिळतात, त्या उपनद्यांना परत उपनद्या येऊन मिळतात, ते पूर्ण जे क्षेत्र म्हणतो त्याला आपण कमांड एरिया म्हणतो. आणि मग त्याचा विकास करायचा आणि पाण्याचं व्यवस्थापन करायचं, त्याच्याशी संबंधित काय आहे ही योजना आहे. त्या योजनेचं नाव काय आहे? कमांड एरिया डेव्हलपमेंट अँड वॉटर मॅनेजमेंट प्रोग्राम. ठीक आहे. ॲक्च्युली याचा फुल फॉर्म जो आहे तो फुल फॉर्म्स इथं तुम्हाला काय केलं आहे पुढं हा जो आहे MCAD-WM, MCAD-WM जे आहे याचा फुल फॉर्म, हे CAD-WMचं फुल फॉर्म जो आहे तो टाकला आहे कमांड एरिया डेव्हलपमेंट अँड वॉटर मॅनेजमेंट. हा CAD-WMचा फुल फॉर्म आहे. ठीक आहे. आणि ह्या योजनेचं उद्दिष्ट तुम्हाला कळालं. आणि
कशाचा भाग आहे तर हे प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना आहे. ज्या व्यक्तीला, ज्या विद्यार्थ्याला कमांड एरिया डेव्हलपमेंट म्हणजे काय कळतं त्याला हे अर्थातच त्याचं उत्तर काय असणार आहे तर प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेचा हा एक भाग आहे. ठीक आहे. एव्हरेस्टवर प्रवेशासाठी अनुभवी गिर्यारोहकांवर मर्यादा घालण्यासाठी हे बघा आत्ताच एक ह्या महिन्याचा हा महिना जो आहे आपला, या महिन्यामध्येच तुम्हाला ऑक्टोबर महिन्यामध्येच तुम्हाला एक 10-15 दिवसामागे एक न्यूज झालेली आणि त्या न्यूजमध्ये काय होतं तर एव्हरेस्ट आहे त्या एव्हरेस्टवर 800पेक्षा जास्त लोक आहेत ते अडकून बसलेले. म्हणजे काय व्हायले एव्हरेस्टवर जाणाऱ्या गिर्यारोहकांची संख्या वाढत चाललेली आहे. ज्या पाश्चिमात्य देशांच्या लोकांकडे पैसा जास्त ज्या लोकांकडे आहे ती लोक काय करतात, पैसे आहेत ते पैसे इन्व्हेस्ट करून तिथं जात आहेत आणि ॲडव्हेंचर म्हणून ते जात आहेत. आणि ते काय झालं आहे तिथं खूप मोठ्या प्रमाणामध्ये कचरा जो आहे तो कचरा झाला आहे. सगळी लोक तिथं जातात आणि आपल्याबरोबरच्या वस्तू आहेत ते तिथंच डंप करतात, तिथंच टाकून देतात. मग याच्या संदर्भात एक नवीन मसुदा आणलेला आहे. अर्थातच लक्षात ठेवा आता सध्या जर एव्हरेस्टचा विचार केला तर ते एव्हरेस्ट कुठं आहे तर नेपाळमध्ये आहे. म्हणून लक्षात ठेवा एव्हरेस्टवर प्रवेशासाठी अनुभवी गिर्यारोहकांवर मर्यादा घालण्यासाठी एक मसुदा तयार करण्यात आला आहे. तो कोणत्या राज्याने केलेला आहे? नेपाळ हा जो देश आहे या देशाने केलेला आहे. कारण आत्ताच याच ऑक्टोबर महिन्यामध्ये 800पेक्षा जास्त गिर्यारोहक तिथं अडकलेले. पूर्वी एव्हरेस्टवर जाणं खूप अवघड होतं, पण आता एवढं पर्यटन वाढलेलं आहे तिथे एवढी लोक जात आहेत की त्याच्यावर मर्यादा आणणं गरजेचं ठरलेलं आहे. म्हणून हा मसुदा जो आहे तो नेपाळ सरकार जे आहे ते नेपाळ सरकारनं तयार केलेला आहे. परत एकदा CADWM योजना त्याचा अर्थ काय होतो? कमांड एरिया डेव्हलपमेंट वॉटर मॅनेजमेंट. मराठीमध्ये कमांड एरिया डेव्हलपमेंट व पाणी आहे ते पाण्याचं व्यवस्थापन असतं यामध्ये. आणि कोणत्या प्रमुख योजनेचा भाग आहे तर प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेचा हा काय आहे? प्रमुख भाग आहे. ठीक आहे. नेक्स्ट कवच 5. आता कवच 5 ही प्रणाली कोणत्या उद्देशाने विकसित करण्यात आली आहे तर ज्यावेळी तुम्ही कवच प्रणालीचा हे बघा लक्षात ठेवा रेल्वे जे असतात रेल्वे त्यांचे जे समोरासमोर क्रॅश होतं धडक होतात ते किंवा रेल्वे ट्रॅकवर मोठ्या काहीतरी गोष्टी जे असतात येऊन पडलेले असतात आणि त्यातनं रेल्वे अपघात जो होत असतो त्याच्या संदर्भात आहे. मग कवच 5 जे आहे ते कवच 5 ही प्रणाली विकसित करण्यात आली आहे. कशाच्या संदर्भात आहे? ट्रेन सुरक्षेच्या संदर्भात आहे. कशाच्या संदर्भात आहे? ट्रेन सुरक्षा जे आहे ते ट्रेन सुरक्षेच्या संदर्भातली हे जे आहे ते कवच आहे, कवच 5. ठीक आहे. आणि हे कवच 5चा ज्यावेळी आपण विचार करतो त्या कवच 5चा विचार करत असताना कवच 5 म्हणजे काय आणि हे कवच 5 कोणत्या संस्थेने विकसित केले आहे तर त्याचं नाव आहे बघा RDSO आहे, रिसर्च डिझाईन. ठीक आहे. अँड स्टँडर्ड ऑर्गनायझेशन. रिसर्च डिझाईन अँड स्टँडर्ड ऑर्गनायझेशन. म्हणजे ही कवच 5 ही जी प्रणाली आहे ती कुणी विकसित केलेली आहे तर कवच 5 ही प्रणाली जी आहे ते RDSOनं विकसित केलं आहे. RDSO म्हणजे काय? रिसर्च डिझाईन अँड स्टँडर्ड ऑर्गनायझेशन आहे. आणि ही प्रणाली कशा संदर्भात आहे? ट्रेन सुरक्षेच्या संदर्भात आहे. मेघालयातील कोणत्या उत्पादनाला पहिला GI टॅग मिळालेला आहे? सगळ्यात महत्त्वाचं सिल्क आणि हँडलूम. सिल्क आणि हँडलूम. ठीक आहे. आता लक्षात घ्या ज्यावेळी तुम्ही सिल्कचा विचार करता आणि सिल्क म्हणजे सिल्क जे आहे ते सिल्कचा विचार करता. भारतामध्ये जर सिल्कचा विचार केला तर सगळ्यात जास्त सिल्कसाठी फेमस राज्य आहे ते कर्नाटक राज्य आहे. कोणतं राज्य आहे? कर्नाटक राज्य आहे. ठीक आहे. आणि त्या सिल्कचे पण प्रकार असतात. मुगा सिल्क असतं, टसर सिल्क असतं. ठीक आहे. सिल्क जे आहे ते सिल्कचे सुद्धा काय असतात? रेशीम म्हणतो आपण त्याला, रेशीम उद्योग मराठीमध्ये म्हणतो. आणि त्या रेशीम उद्योगाच्या संदर्भात एक मेघालयमध्ये एक त्यांचं एक GI टॅग जे आहे ते मिळालेलं आहे. ते मेघालय सिल्कच्या संदर्भात आणि हँडलूमच्या संदर्भात जे आहे त्या हँडलूमच्या हस्तोद्योग आणि सिल्कच्या संदर्भात त्यांना GI टॅग मिळाले. हे पहिलं GI टॅग मिळालेलं आहे. कोणत्या राज्यामधलं? मेघालयामधलं. म्हणजे मेघालय राज्यातील पहिलं GI टॅग जर म्हटलं तर तुम्ही सिल्क आणि हँडलूम म्हणू शकता. पण तुम्ही जर भारताचा विचार केला आणि भारतामध्ये विशेषतः सिल्क म्हणजे रेशीम उद्योगाचा विचार केला तर सगळ्यात एक नंबरला राज्य जे आहे ते कोणतं आहे? कर्नाटक राज्य आहे. ठीक आहे. सारिगखाम ही वैज्ञानिक पद्धतीने चालवली जाणारी पहिली कोळसा खाण. सारिगखाम ही कोळसा खाण लक्षात ठेवा परत मेघालय. याचं उत्तर काय आहे? मेघालय. सारिगखाम ही वैज्ञानिक पद्धतीने चालवली जाणारी पहिली कोळसा खाण जी आहे ते कोणत्या राज्यात आहे? मेघालय राज्यात आहे. आता भारत जगातील दूध उत्पादन किती टक्के वाटा आहे तर भारताचा वाटा जो आहे तो 24% आहे. जगामध्ये सर्वात जास्त जेवढं दूध उत्पादन होतं त्या दूध उत्पादनातलं 24% जे आहे ते 24% उत्पादन कुठं होतं? भारतामध्ये जे आहे ते भारतामध्ये होतं. 2024 मध्ये जगातील दुसऱ्या क्रमांकाचा चहा निर्यातदार देश कोणता ठरलेला आहे? भारत ठरलेला आहे. मागच्या आपल्या
डिस्कशनमध्ये, मागच्या आपल्या यूट्यूबच्या व्हिडिओमध्ये आपण याच्याबद्दल चर्चा जी आहे ती चर्चा केलेली. एक राज्य एक RRB हे धोरण कधीपासून लागू झाले आहे, तर हे धोरण 1 मे 2024 पासून लागू झालेलं आहे. ठीक आहे. आता हा जो प्रश्न आहे, हा एक राज्य एक RRB जे धोरण आहे, ठीक आहे. आता इथं काय आहे, तर एक राज्य एक RRB धोरणांतर्गत विद्यमान 43 RRB कितीमध्ये एकत्रित केले जातील, तर ते 28 मध्ये. आता हे जे RRBज आहेत, ठीक आहे, रिजनल रुरल बँक म्हणतो आपण, प्रादेशिक ग्रामीण बँका. आता ह्या एक राज्य एक RRB धोरण यायचं कारण काय लक्षात ठेवा, हे रिजनल रुरल बँक जे आहेत किंवा प्रादेशिक ग्रामीण बँक म्हणतो, याला मराठीमध्ये आपण प्रादेशिक RRB म्हणजे काय, प्रादेशिक ग्रामीण बँका म्हणतो, लक्षात घ्या. आणि प्रादेशिक ग्रामीण बँका आहेत, त्या प्रादेशिक ग्रामीण बँका सगळ्या ज्या आहेत त्या तोट्यात चालल्या आहेत. त्यांचे NPA नॉन परफॉर्मिंग ॲसेट जे आहेत ते वाढत चालले आहेत. आणि म्हणून काय आहे, तर आता एक नवीन धोरण जे आहे ते एक नवीन धोरण लागू करत आहेत. आणि त्या नवीन धोरणानुसार प्रत्येक राज्यामध्ये एकच प्रादेशिक ग्रामीण बँक असणार आहे, एकच RRB असणार आहे. आणि हे कधीपासून लागू होणार आहे, 1 मे 2025 पासून लागू होणार आहे. आणि एक राज्य RRB या धोरणांतर्गत आता सगळे जे 43 RRB आहेत ते एकत्रित करून किती RRB राहणार आहेत, 28 RRB राहणार आहेत, प्रादेशिक ग्रामीण बँका. हे जे आहे ते इकॉनॉमिक्सच्या दृष्टीने खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. ठीक आहे. वेवेक्स 2025 कोणत्या क्षेत्रातील स्टार्टअप्सना एक्सपोजर देण्यासाठी सुरू करण्यात आले. वेवेक्स 2025, वेवेक्स नाव बघा, वेवेक्स 2025 कशाच्या संदर्भात, स्टार्टअप्स म्हणजे काय, स्टार्टअप्स म्हणजे नव्यानं सुरू करणारे जे उद्योग असतो त्यांना आपण स्टार्टअप्स म्हणतो. आणि वेवेक्स हे कशासाठी संदर्भात आहे, माध्यम, मीडिया आणि मनोरंजन, एंटरटेनमेंट इंडस्ट्री म्हणतो. मनोरंजन क्षेत्राशी संबंधित जे जे लहान लहान स्टार्टअप्स असतात, नवीन नवीन उद्योग आहेत, त्यांचा प्रोत्साहन देण्यासाठी, त्यांना प्रोत्साहन द्यायचं म्हणजे त्यांना एक्सपोजर देण्यासाठी वेवेक्स 2025 हे जे आहे ते आयोजित करण्यात आलेलं आहे. हे ठीक आहे, हे सुरू केलं गेलेलं आहे वेवेक्स 2025. पुन्हा एकदा बघा, रिजनल रुरल बँक, प्रादेशिक ग्रामीण बँकांचं आहे ते धोरण कधीपासून लागू झालेलं आहे, 1 मे 2025. आणि एक राज्य एक RRB धोरणांतर्गत विद्यमान 43 RRBचं रूपांतर किती बँकामध्ये होणार आहे, RRB मध्ये होणार आहे, तर 28 आहेत. लक्षात आहे, किती आहेत, 28. नेक्स्ट, त्रिभुवन सहकारी कायदा 2025 अंतर्गत भारतातील पहिले राष्ट्रीय सहकारी विद्यापीठ. मागच्या व्हिडिओमध्ये पण याची चर्चा केली आहे. भारतातील पहिले राष्ट्रीय सहकारी विद्यापीठ, भारतातलं पहिलं जे आहे ते कोणत्या ठिकाणी, आनंद, गुजरात. नाव काय त्याचं, त्रिभुवन सहकारी. ठीक आहे, नाव काय त्याचं, त्रिभुवन सहकारी विद्यापीठ आहे. हा पहिला राष्ट्रीय सहकारी विद्यापीठ आहे. आणि कोणत्या ठिकाणी, आनंद, गुजरात. मी तुम्हाला सांगितलेलं ऑपरेशन फ्लडच्या संदर्भात मागच्या व्हिडिओमध्ये आपण चर्चा केलेली आहे. त्रिभुवन सहकारी विद्यापीठाचे नाव कोणावरून ठेवण्यात आलेले आहे, तर त्यांचं नाव आहे त्रिभुवन काशीबाई पटेल. ठीक आहे, हे जे आहे यांच्यावरून ठेवण्यात आलेलं आहे. एनर्जी स्टॅटिस्टिक्स इंडिया 2025 नुसार सर्वाधिक अक्षय ऊर्जा उत्पादन कोणत्या राज्याचे आहे, अक्षय ऊर्जा, ज्याचा क्षय होत नाही अशा ऊर्जा म्हणजे कोणती ऊर्जा, अक्षय ऊर्जा. आणि सर्वात जास्त वाटा जो आहे तो अर्थातच राजस्थानचा आहे. अक्षय ऊर्जेच्या संदर्भातला सगळ्यात महत्त्वाचं जे आहे ऊर्जा उत्पादन कोणत्या राज्याचं आहे, तर राजस्थान राज्याचं आहे. स्टार खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. भारतामधील सर्वात जास्त अक्षय ऊर्जा जी आहे त्यामध्ये सर्वात जास्त कुठं आहे, राजस्थान जे आहे तर राजस्थानमध्ये आहे. भारतात येणाऱ्या रेमिटन्सपैकी, आता रेमिटन्सेस म्हणजे काय, भारतात येणाऱ्या रेमिटन्सेस, आपण याला रेमिटन्स म्हणतो. ठीक आहे, भारतात येणाऱ्या रेमिटन्स सर्वाधिक टक्केवारी कोणत्या देशातून येते. आता इथं दोन गोष्टी आहेत लक्षात ठेवा. आता अलीकडेच लक्षात ठेवा, एक रेमिटन्सेस सर्वे झाला 2025चा. आता रेमिटन्सेस सर्वे, आता रेमिटन्सेस सर्वे जो आहे तो सर्वे झाला कधीचा झाला, 2025चा रेमिटन्सेस सर्वे झाला. हा सर्वे जो आहे तो RBI मार्फत घेण्यात आला. ठीक आहे, आणि या सर्वेनुसार 2023 आणि 2024 हे जे फायनान्शियल इयर आहे, 2023-24 हा जो फायनान्शियल इयर आहे, आपण म्हणताना काय म्हणतो, 2024 फायनान्शियल इयर म्हणतो. ठीक आहे, आता फायनान्शियल 2023-24 आणि दुसरा म्हणजे काय 24-25 असे दोन फायनान्शियल इयरचा तुम्ही विचार ज्यावेळी करता त्यावेळी. तर लक्षात ठेवा, रेमिटन्सेस म्हणजे काय, तर रेमिटन्सेस म्हणजे साधारणपणे एखाद्या देशाचा व्यक्ती दुसऱ्या देशातून आपल्या देशाचे पैसे पाठवतो त्याला रेमिटन्सेस म्हणतात. एखाद्या देशाचा व्यक्ती दुसऱ्या देशात जाऊन तिथं पैसे कमवताना आपल्या घरी जर पाठवत असेल तर रेमिटन्सेस म्हणतो. उदाहरणार्थ, भारतात जर विचार केला की भारतात काम करणारे लोक जे आहेत, भारतातली लोक, भारतीय लोक जे आहेत ते युरोपियन कंट्रीजमध्ये काम करतात, अमेरिकेमध्ये काम करतात, त्याचबरोबर गल्फ कंट्रीज जे आहेत, आखातीय देश जे आहेत त्या आखातीय देशामध्ये काय करत असतात, काम करत असतात. आणि ही लोक भारतामध्ये जाऊन म्हणजे USA, अमेरिकेमध्ये राहून, तसंच युरोपियन देशामध्ये राहून,
तसंच लक्षात ठेवा, आखाती देश गल्फ कंट्रीज जे आहेत ते गल्फ कंट्रीजमध्ये राहून जे काम करतात त्यातला वाटा जो आहे, त्यातला जे त्यांचे सेव्हिंग्ज आहेत ते काय करतात, आपल्या भारतामध्ये पाठवतात. हे जे आहे याला आपण रेमिटन्सेस म्हणतो. याला काय म्हणतो आपण, रेमिटन्सेसमध्ये. आणि ह्या रेमिटन्सेसमध्ये जर तुम्ही सर्वाधिक टक्केवारी कोणत्या देशात नाही म्हटलं म्हटलं त्याचं उत्तर US आहे. लक्षात घ्या, टक्केवारी कोणत्या देशात नाही ते म्हटलं त्याचं उत्तर काय, युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका आहे. आणि पूर्वी जे होतं, पूर्वी आखाती देशामध्ये UAE सारख्या देशामधून येत होतं पूर्वी, पण आता सध्या कोणत्या देशात नाही, USA जे आहे ते USA. कारण काय झालेलं आहे, रेमिटन्सेस सर्वे 2025 जो आहे तो प्रसिद्ध झाला आहे. आणि तो फायनान्शियल इयर जो आहे तो फायनान्शियल इयर जे म्हणतो आपण, तर तो फायनान्शियल इयर 2024 फायनान्शियल इयर आहे. 2024 फायनान्शियल इयरसाठी आहे. आणि 2024च्या फायनान्शियल म्हणजे तुम्ही हे 2 वर्ष बघितला, 23-24 बघितला आणि 24-25 बघितला, किंवा वेगळ्या भाषेमध्ये फायनान्शियल इयर म्हणजे आर्थिक वर्ष 2024 जर बघितलं, त्या पूर्ण आर्थिक वर्षामध्ये आता 1 नंबरला कोणता देश आहे, तर तिथं जाऊन भारतीय लोक आपल्या भारतामध्ये पैसे पाठवतात, त्याला रेमिटन्सेस म्हणतो. आणि असा देश म्हणजे कोणता, USA आहे. आणि याचं अनेक लक्षात ठेवा, महाराष्ट्राचा भारतामध्ये जेवढं रेमिटन्सेस त्यातला महाराष्ट्राचा वाटा किती आहे, तर महाराष्ट्राचा वाटा साधारणपणे 25% आहे. लक्षात घ्या, जगामध्ये जर विचार केला, याच्या आधीचा एक प्रश्न आहे, हे बघा, भारताचे एकूण रेमिटन्स, त्याला वित्त प्रेषणी म्हणतात मराठीमध्ये. रेमिटन्स म्हणजे काय, 2023-24 म्हणजे आपण मगाशी म्हटलं फायनान्शियल इयर जे आहे ते फायनान्शियल इयर 24 म्हणतो आपण, ते 2023-24 मध्ये भारताचे एकूण रेमिटन्स जे आहे ते किती अब्ज डॉलर्स होते, 118.7 अब्ज डॉलर्स. 118.7 अब्ज डॉलर्स एवढे रेमिटन्सेस भारतामध्ये आलेत. लक्षात घ्या, म्हणजे आपली लोक तिथं राहतात, पैसे कमवतात, तिथं आपला खर्च काय असेल ते करतात, प्लस आपल्या भारतात आपल्या फॅमिलीमध्ये किंवा आपल्या भारतामध्ये पैसे पडतात, त्याला आपण रेमिटन्सेस म्हणतो. आणि हा किती होता, तर 118.7 अब्ज डॉलर एवढा होता. हा खूप मोठी वाढ आहे, लक्षात ठेवा, रेमिटन्सेसच्या संदर्भात. आणि ही वाढ कधी झाली आहे, मी सांगितलं 23-24 आणि 24-25 ह्या 2 वर्षाच्या कालखंडामध्ये झालेली ही वाढ. आणि आता ती सध्या किती झालेली आहे, 118.7 अब्ज डॉलरपर्यंत झालेली आहे. लक्षात घ्या, 118.7 अब्ज डॉलरपर्यंत ही वाढ जी झाली आहे, हे का म्हणतोय आपण 118.7 अब्ज डॉलर, याची चर्चा काय करतो, इकॉनॉमिक्समध्ये हे खूप महत्त्वाचं आहे. MPSCचे जे विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी हा प्रश्न महत्त्वाचा आहे. रेमिटन्सेस आहे, ते रेमिटन्सेसच्या संदर्भात एवढी मोठी वाढ झालेली आहे. तुम्हाला सांगितली 2 वर्ष सांगितली, आणि रेमिटन्सेस सर्वे 2025चा सांगितला. कोणी केला, RBIनं. आणि पण ह्यातलं मुख्यत्वे आता सध्या 1 नंबरला देश कोणता गेलेला आहे, USA गेलेला आहे. अमेरिका जो आहे तो अमेरिका गेलेला आहे. आणि या पूर्ण रेमिटन्सेसमध्ये सगळ्यात जास्त वाटा जो आहे तो कोणता आहे, तर अर्थातच महाराष्ट्र राज्याचा आहे. तो महाराष्ट्र राज्याचा वाटा किती आहे, 25%च्या आसपास आहे. ठीक आहे. समर्थ इन्क्युबेशन प्रोग्राम कोणत्या संस्थेने सुरू केलेला आहे, CDOT संस्थेनं सुरू केलं आहे. हे बघा, हे 2 प्रश्न लक्षात ठेवा, 3 प्रश्न. रेमिटन्सेस एकूण भारतामध्ये किती आले, तर रेमिटन्सेस भारतामध्ये 2023-24 मध्ये जे आहे 118.7 अब्ज डॉलर जे आहे, अब्ज डॉलर एवढे रेमिटन्सेस आले. ठीक आहे. त्यानंतर सगळ्यात जास्त वाटा कोणाचा आहे, अमेरिकेचा आहे. आणि त्यानंतर पुढचं जे आहे महाराष्ट्राचा वाटा किती आहे, 25%. लक्षात घ्या, रेमिटन्सेस खूप महत्त्वाचे आहेत आपल्यासाठी. ठीक आहे. आणि चालू खातं जे असतं, चालू खातं त्यामध्ये दृश्य आणि अदृश्य खात्यामध्ये, अदृश्य खात्यावर रेमिटन्सेस जे आहेत ते रेमिटन्सेस मोजले जातात. जेवढे रेमिटन्सेस जास्त येतील तेवढा आपल्याला फायदा ठरतो. लक्षात ठेवा. जागतिक आनंद अहवाल, ठीक आहे, म्हणजे वर्ल्ड आपण हॅपीनेस इंडेक्स म्हणतो, त्यामध्ये भारताचा क्रमांक किती आहे, 118वा आहे. पाठ करायचं, वर्ल्ड हॅपीनेस इंडेक्समध्ये भारताचा क्रमांक जो आहे तो 118वा आहे. ठीक आहे. आता प्रॉव्हिडंट फंड, पेन्शन फंड रेग्युलेटरी डेव्हलपमेंट अथॉरिटी, पेन्शन फंड रेग्युलेटरी डेव्हलपमेंट अथॉरिटी, पेन्शन फंड रेग्युलेटरी डेव्हलपमेंट अथॉरिटीचे अध्यक्ष कोण झालेले आहेत, त्यांचं नाव शिवसुब्रमण्यम रमण. नाव काय त्यांचं, शिवसुब्रमण्यम रमण. हे जे आहे ते PFRDA म्हणजे पेन्शन, ठीक आहे, फंड जे आहे त्याचे अध्यक्ष, PFRDचे अध्यक्ष जे आहेत ते झाले शिवसुब्रमण्यम रमण. परत एकदा, जागतिक आनंद अहवाल म्हटलं तर भारताचा क्रमांक कितवा लागतो, 118वा. आणि शिवसुब्रमण्यम रमण हे PFRDAचे काय झालेत, अध्यक्ष आहेत, ते अध्यक्ष झाले. नेक्स्ट, पंचायत प्रगती निर्देशांक, तेलंगणा राज्याचा कितवा क्रमांक लागला आहे, पंचायत प्रगती निर्देशांकामध्ये तेलंगणा राज्याचा आहे तो 2रा क्रमांक आहे. राजीव गौबा यांची नुकतीच कोणत्या पदावर नियुक्ती झाली आहे, राजीव गौबा यांची नियुक्ती जी आहे ती नियुक्ती नीती आयोगाचे पूर्ण वेळ सदस्य म्हणून झाले आहे. ठीक आहे. नीती आयोगाचे पूर्ण वेळ सदस्य कोण झाले आहेत, राजीव गौबा. जागतिक आनंद अहवाल जे आहे त्या आनंदमध्ये पहिला क्रमांक, हे बघा भारताचा क्रमांक तुम्हाला आता मगाशी आपण चर्चा केली. जागतिक आनंद अहवाल जे आहे त्यामध्ये भारताचा क्रमांक 118वा आहे. आणि अर्थातच पहिला क्रमांक जो आहे तो एका छोट्या देशाचा आहे, त्याचं नाव आहे फिनलंड. स्कॅन्डिनेव्हियन कंट्री आहे.
स्कॅन्डिनेव्हियन कंट्री आहे आणि स्कॅन्डिनेव्हियन कंट्री जे म्हणतो आपण फिनलंड म्हणतो, डेन्मार्क म्हणतो, नॉर्वे हे जे 3 देश आहेत. अलीकडेच नोबेल पारितोषिकं प्रकाशित झाले आहेत. ते नोबेल पारितोषिक कुठून प्रकाशित होतात तर या स्कॅन्डिनेव्हियन कंट्रीज जे आहेत ते तिथूनच होतात. ठीक आहे. शांतता पुरस्कार जो आहे तो ट्रम्प यांना मिळाला नाही, त्याबद्दल ट्रम्प आहेत ते ट्रम्प नाराज होते. हे स्कॅन्डिनेव्हियन कंट्रीज जे आहेत त्या स्कॅन्डिनेव्हियन कंट्रीजमधलाच म्हणजे ते 3-4 देश जे आहेत त्यांना तो स्कॅन्डिनेव्हियन प्लॅटो म्हणतो आणि तिथला देश म्हणजे फिनलंड आहे. हा फिनलंड जो आहे तो जागतिक आनंद अहवालात कितव्या क्रमांकाला आहे? 1 क्रमांकाला आहे. आणि भारत कितव्या क्रमांकाला आहे? 118वा क्रमांक आहे. भारताचा कितवा क्रमांक आहे? 118वा. अनुसूचित जाती उपवर्गीकरण लागू करणारे पहिले राज्य कोणते आहे तर ते राज्य आहे तेलंगणा. SC आहे ते SC जे कास्ट आहेत, ठीक आहे, अनुसूचित जाती त्यांचं उपवर्गीकरण केलं त्यांनी. म्हणजे आता सध्या आरक्षण मिळताना किंवा कोणत्या गोष्टी आपण देताना काय करतो, सर्व SC लोकांना देतो असं न करता प्रत्येक SC मध्ये किती लोक आहेत, किती जाती आहेत त्यांना परत तेवढं काय केलं आहे त्यांनी डिवायडेशन केलं आहे, त्याचं पूर्ण उपवर्गीकरण केलं आहे. म्हणजे पहिलं वर्गीकरण SC झालं आणि त्याचं परत उपवर्गीकरण केलेलं आहे. असं राज्य कोणतं आहे तर हे भारतातलं राज्य आहे. त्याचं नाव काय आहे? तेलंगणा जे आहे ते तेलंगणा हे भारतातलं पहिलं राज्य आहे. हे लक्षात ठेवायचं. तेलंगणा भारतातील पहिलं राज्य आहे. पंचायत प्रगती निर्देशांकाचा पहिला अहवाल कोणत्या वर्षासाठी प्रसिद्ध करण्यात आला? 22-23. पंचायत प्रगती निर्देशांकाचा पहिला अहवाल कोणत्या वर्षासाठी प्रसिद्ध करण्यात आला? 2022-23. पंचायत प्रगती निर्देशांक जे आहे, ठीक आहे, यामध्ये सर्वाधिक पंचायती ज्या आहेत त्या कोणत्या राज्यामध्ये त्यांना पुरस्कार मिळालेला आहे तर गुजरात. त्याला फ्रंट रनर्स म्हणतो आपण. पंचायत प्रगती निर्देशांकामध्ये 2022-23 मध्ये फ्रंट रनर्स श्रेणीत सर्वाधिक जे पंचायती होत्या त्या कोणत्या राज्याच्या होत्या? गुजरात राज्याच्या होत्या. फ्रंट रनर्समध्ये गुजरात राज्य आहे. पंचायत प्रगती निर्देशांकाचा पहिला अहवाल जो आहे तो 22-23 आहे. अनुसूचित जाती उपवर्गीकरण लागू करणारे पहिले राज्य कोणते आहे तर तेलंगणा राज्य आहे. तमिळनाडू राज्य जे आहे, ठीक आहे, आता इथं तमिळनाडू राज्य आहे त्या तमिळनाडू राज्याच्या संदर्भातला एक निकाल जो आहे तो कोणत्या खंडपीठाने दिला आहे? JB पार्डीवाला आणि महादेवन. कोणतं आहे? JB पार्डीवाला आणि महादेवन. ठीक आहे. सुप्रीम कोर्टने कलम 201 अंतर्गत राष्ट्रपतींना राज्यपालांकडून कोणत्या विधेयकावर निर्णय घेण्याची किती मुदत निश्चित केली आहे? 3 महिन्याची मुदत निश्चित केली. हे पाठच करायचं. सुप्रीम कोर्टने कलम 201 अंतर्गत राष्ट्रपतींना राज्यपालांकडून आलेल्या विधेयकावर निर्णय घेण्यासाठी किती मुदत निश्चित केली आहे? 3 महिन्याची मुदत निश्चित केली. आता कसं असतं लक्षात घ्या, प्रत्येक राज्य जो असतो त्या राज्यामध्ये कोण असतो? राज्यपाल असतो. काय असतो? राज्यपाल असतो. विधानसभा असते, ठीक आहे, राज्यपाल असतो, विधानसभा असते. विधानसभा जे आहे ते विधानसभेतनं एखादं विधेयक आहे ते जातं कोणाकडे? राज्यपालाकडे जातं. तो राज्यपाल काय करतो? राज्यपाल जो आहे तो राज्यपाल ते विचारार्थ ठेवू शकतो. कोणाच्या विचारार्थ ठेवू शकतो? राष्ट्रपतीच्या विचारार्थ ठेवू शकतो. ठीक आहे. आता प्रत्येक विधेयक काय ठेवत नाही. खूप महत्त्वाचा विधेयक जर असेल तर विधेयक तो कोणाच्या विचारार्थ ठेवतो? राष्ट्रपतीच्या विचारार्थ. आता इथं हा तमिळनाडूच्या संदर्भातलाच हा विषय आहे, लक्षात ठेवा. काय विषय आहे की तमिळनाडू जे आहे त्या तमिळनाडूचा ज्यावेळी विचार करता तुम्ही, तमिळनाडूचे जे गव्हर्नर आहेत, राज्यपाल जे आहेत ते आता बघा एक साधा आहे. राष्ट्रपतीची निवड कोण करतो? राष्ट्रपती. राष्ट्रपती मंत्रिमंडळाच्या सांगण्यावरून कोणाची निवड करत असतो? राज्यपालाची. मंत्रिमंडळाची शिफारस असते आणि त्याच्या म्हणजेच काय, हा जो राज्यपाल असतो तो केंद्र सरकारचा आपण काय म्हणू शकतो? त्याला एजंट म्हणू शकतो. आणि म्हणून लक्षात घ्या, म्हणून विधानसभेचं एखादं विधेयक जे आहे विधेयक तो समजा राज्यपालानं जर काय केलं ते राष्ट्रपतीच्या विचारार्थ जर ठेवलं आणि समजा त्यावर राष्ट्रपतीने लवकर निर्णयच दिला नाही तर काय होणार आहे तर विधानसभा जे आहे ते विधानसभा आहे त्या विधानसभेची काय आहेत पॉवर जे आहे, अधिकार आहे, त्या अधिकाराला धक्का लागणार आहे, लक्षात ठेवा. म्हणून आता सुप्रीम कोर्टनं काय केलं आहे, हे घटनेच्या कलम 201 मध्ये जे आहे ते 201 अंतर्गत सुप्रीम कोर्टनं सर्वोच्च न्यायालयानं सांगितलेलं आहे, जर राज्यपालानं एखादं विधेयक राखीव ठेवलं, विचारार्थ ठेवलं राष्ट्रपतीच्या, तर राष्ट्रपतीनं ते 3 महिन्याच्या आत त्याच्यावर काय करायला पाहिजे, निर्णय द्यायला पाहिजे. हे खूप महत्त्वाचं आहे. राष्ट्रपतीसाठी वेळेची मर्यादा निश्चित करण्याची सुप्रीम कोर्टाची पहिलीच वेळ होती, तर हे पहिलीच वेळ आहे, लक्षात ठेवा. पूर्वी असं नव्हतं. आपल्या कॉन्स्टिट्यूशनमध्ये असं नाही आहे. आपल्या कॉन्स्टिट्यूशनमध्ये काय तर सुप्रीम कोर्ट जे आहे ते सुप्रीम कोर्टचा ज्यावेळी विचार करतो त्यावेळी सुप्रीम कोर्टनं हे इंटरप्रिट केलं कलम 201 अंतर्गत. कारण आपल्या राज्यघटनेत काय, राज्यपाल एखादं विधेयक ठेवणार विचारार्थ आणि राष्ट्रपती त्याच्यावर काय करणार, आपलं मत जे आहे ते मत नोंदवणार किंवा ते विधेयक रिजेक्ट करणार किंवा परत पाठवणार. एखादं विधेयक काय करणार, तो रिजेक्ट करणार म्हणजे कॅन्सल करणार किंवा तो काय करू शकतो, परत पाठवू शकतो. पण इथं कुठेही मुदत दिली नव्हती. पण सुप्रीम कोर्टने ह्या निकालामध्ये सांगितलेलं आहे की 3 महिन्याच्या आत राष्ट्रपतीनं त्याच्यावर काय करायला पाहिजे, निकाल द्यायला पाहिजे.
वक्फ सुधारणा कायदा 2025 केव्हा लागू करण्यात आले? 8 एप्रिल 2025. पाठ करा, महत्त्वाचा प्रश्न आहे. वक्फ सुधारणा कायदा 2025 8 एप्रिल 2025 मध्ये लागू करण्यात आले. देशात वक्फ मालमत्ता किती क्षेत्र आहे? 38 लाख हेक्टर. ठीक आहे. त्यानंतर वक्फ सुधारणा कायदा कोणत्या वर्षीच्या मूळ कायद्यावर आधारित आहे? 1995च्या मूळ कायद्यावर आधारित आहे. वक्फ सुधारणा कायदा आहे कोणत्या वर्षीच्या मूळ कायद्यावर आधारित आहे? 1995च्या. फक्त लक्षात ठेवा, वक्फ सुधारणा कायदा कधी लागू करण्यात आली, केव्हा लागू करण्यात आली? 8 एप्रिल 2025. ठीक आहे. हा प्रश्न महत्त्वाचा आहे, एवढं जर लक्षात ठेवला तरी मोर दॅन सफिशियंट आहे. नेक्स्ट, कर्नाटक आणि गुजरात नंतर अंतराळ औद्योगिक धोरण मंजूर करणारे तिसरे. हे बघा, अंतराळ औद्योगिक धोरण, अंतराळाच्या संदर्भातले काहीतरी उद्योग असतील तर त्यांच्या संदर्भातलं धोरण पहिलं कर्नाटक झालंय फर्स्ट, दुसरं गुजरात आहे आणि तिसरं राज्य तमिळनाडू आहे. कर्नाटक आणि गुजरात नंतर अंतराळ औद्योगिक धोरण मंजूर करणारे तिसरं राज्य म्हणजे तमिळनाडू. या प्रश्नाद्वारे काय कळतं तुम्हाला? एक कळतं की कर्नाटक राज्यामध्ये अंतराळ औद्योगिक धोरण जाहीर झाले, गुजरात राज्यानंतर देखील झालेलं आहे, आणि तिसरं परत अंतराळ औद्योगिक धोरण जे आहे ते तिसरं राज्य म्हणजे तमिळनाडू राज्य आहे, ते तमिळनाडू राज्यानं केलेलं आहे. आता मिनिटमॅन 3 इंटरकॉन्टिनेंटल बॅलिस्टिक मिसाईल, इंटरकॉन्टिनेंटल बॅलिस्टिक मिसाईल जे म्हणतो त्याचं नाव मिनिटमॅन आहे. 3 मिनिटमॅन. ते कोणत्या देशाने विकसित केलं आहे? युनायटेड स्टेटनं विकसित केलं आहे. सहयोग पोर्टल कोणत्या उद्देशासाठी सुरू करण्यात आले? हे बेकायदेशीर कंटेंटची तक्रार, बेकायदेशीर कंटेंट जर असेल तर त्या संदर्भातला तक्रार करण्यासाठी कोणतं पोर्टल आहे? सहयोग पोर्टल. बेकायदेशीर कंटेंटच्या संदर्भातला तक्रारच्या संदर्भातलं पोर्टल कोणतं आहे? सहयोग पोर्टल आहे. नेक्स्ट, कासव संवर्धनासाठी आदर्श मंदिर म्हणून नियुक्त नागशंकर मंदिर कोणत्या राज्यात आहे? आसाम राज्यात आहे. हे बघा, हे 2-3 गोष्टी तुम्हाला कळतात आणि हे एन्व्हायरमेंटसाठी महत्त्वाचं आहे. पहिलं काय आहे? कासव संवर्धनासाठी आहे. कासव संवर्धनासाठी आदर्श मंदिर. कोणतं मंदिर आहे? नागशंकर मंदिर. कासव संवर्धनाच्या संदर्भातलं कोणतं मंदिर आहे? नागशंकर मंदिर. कोणत्या राज्यामध्ये? आसाम राज्यामध्ये. भारतातील सर्वात मोठा एरोस्पेस ग्रेड टायटॅनियम आणि सुपर अलॉय मटेरियल प्लांट. ठीक आहे. सर्वात मोठा एरोस्पेस ग्रेड टायटॅनियम आणि सुपर अलॉय मटेरियल जे आहे प्लांट कुठे सुरू करण्यात आलेलं आहे? लखनौमध्ये सुरू करण्यात आलेलं आहे. लक्षात ठेवा, ब्रह्मोस मिसाईल असेल किंवा भारतातलं एरोस्पेसच्या संदर्भातलं टायटॅनियम मिसाईल आणि सुपर अलॉय मटेरियल जर असेल, ते सगळं जे आहे ते यूपीमध्ये आहे. आणि विशेषतः ग्रेट टायटॅनियम आणि सुपर अलॉय मटेरियलचं प्लांट जे आहे तर कुठं म्हणणार आहे? यूपीमध्ये, उत्तर प्रदेशमध्ये लखनौ म्हणणार आहे. लिबरलाइज्ड रेमिटन्स स्कीम जे आहे, ठीक आहे, कोणत्या संस्थेनं सुरू केलेलं आहे? तर त्याचं नाव आहे लिबरलाइज्ड रेमिटन्स स्कीम जे आहे भारतीय रिझर्व्ह बँकनं, भारतीय रिझर्व्ह बँक जे आहे, रिझर्व्ह बँक ऑफ इंडियानं लिबरलाइज्ड रेमिटन्स स्कीम जे आहे ते सुरू केलं आहे. लिबरलाइज्ड रेमिटन्स स्कीम, LRS स्कीम म्हणतो, ते कोणी सुरू केलं आहे? रिझर्व्ह बँक ऑफ इंडियानं चालू केलं आहे. ठीक आहे. सौदी अरेबियाने पर्यटनासाठी कोणते जागतिक व्यासपीठ सुरू केलेलं आहे? टूअर राईज. ठीक आहे. कोणत्या देशानं? सौदी अरेबियानं पर्यटनासाठी सुरू केलेलं जागतिक व्यासपीठ जे आहे ते टूअर राईज आहे. बघा, टूअर म्हणजे पर्यटन आणि राईज म्हणजे वाढवण्यासाठी, म्हणून त्याचं नाव काय केलं? त्यांनी हे R कॉमन केलेलं आहे आणि काय केलं आहे? टूअर राईज केलेलं आहे. हे व्यासपीठ आहे, जागतिक पर्यटनाच्या संदर्भातलं व्यासपीठ आहे आणि अर्थातच कोणत्या देशाने सुरू केलं आहे? सौदी अरेबियाने सुरू केलं आहे. नीती आयोगाच्या 10व्या गव्हर्निंग काउन्सिल बैठकीची थीम काय होती? तर त्याचं नाव आहे विकसित भारत ॲट 2047. ठीक आहे. नीती आयोगाचं जे 10व्या गव्हर्निंग काउन्सिलची बैठक झाली त्याचं नाव काय आहे? बघा त्याची थीम काय आहे? 10व्या गव्हर्निंग काउन्सिल बैठकीची थीम काय होती? विकसित भारत ॲट 2047. 2047 पर्यंत विकसित भारत करायचं ही त्याची थीम असणार होती, लक्षात ठेवा. नेक्स्ट, शेतकऱ्यांसाठी महाविस्तार ॲप आणि डिजिटल शेतीशाळा कोणत्या राज्य सरकारने सुरू केलं आहे? तर महाराष्ट्र राज्याने सुरू केलं आहे. शेतकऱ्यांसाठी महाविस्तार ॲप आणि डिजिटल शेतीशाळा जी आहे ते महाराष्ट्र राज्याने चालू केलं आहे. न्यू डेव्हलपमेंट बँकेचा 9वा सदस्य देश कोणता झालेला आहे? तर अल्जेरिया ठरलेला आहे. न्यू डेव्हलपमेंट बँकेचा 9वा सदस्य देश कोणता ठरलेला आहे? अल्जेरिया ठरलेला आहे. मे 2025 मध्ये ॲप आधारित कॅब सेवांसाठी ॲग्रिगेटर धोरण. हे बघा, ॲप आधारित कॅब सेवा, ॲप्लिकेशनचा वापर करून आपण कॅब बुक करतो, ते महाराष्ट्र राज्य आहे. ठीक आहे. न्यू डेव्हलपमेंट बँकचा 9वा सदस्य देश कोणता ठरलेला आहे? अल्जेरिया. मे 2025 मध्ये ॲप आधारित कॅब सेवांसाठी ॲग्रिगेटर धोरण कोणत्या राज्याने आणले आहे? महाराष्ट्र राज्याने आणलेलं आहे. अमृत भारत स्टेशन योजना कोणत्या उद्देशाने सुरू करण्यात आली? तर रेल्वे स्थानकांचा पुनर्विकास करण्यासाठी अमृत भारत स्टेशन योजना. ठीक आहे.
अमृत भारत स्टेशन योजना जी आहे ते रेल्वे स्थानकांचा पुनर्विकास करण्यासाठी आहे. रेल्वे स्थानकांचा पुनर्विकास करण्यासाठी कोणती योजना आहे, तर त्याचं नाव काय आहे, तर अमृत भारत स्टेशन योजना जी आहे ती स्टेशन योजना आहे. ठीक आहे. आता हा प्रश्न जो आहे विश्वनाथ कार्तिकी जे आहेत पदकंती, हा तुम्हाला झाले लक्षात ठेवा. मागच्या जे आपले यूट्यूब चॅनलवरचे जे व्हिडिओज असतील किंवा वारंवार हा प्रश्न जो आहे तो पडलेला आहे, अलीकडे परीक्षेमध्ये पण पडलेला आहे की आपण काय म्हणतो 7 समिट म्हणतो. ठीक आहे, 7 समिट जे म्हणतो त्या 7 समिटच्या संदर्भात ज्यावेळी चर्चा करतो त्यावेळी विश्वनाथ कार्तिकी जे आहे त्यांचं नाव जे आहे ते नावाबद्दल आपण नेहमीच चर्चा जी आहे ती चर्चा काय केलेली आहे लक्षात घ्या. भारताने विकसित केलेल्या पुढील पिढीच्या, आता इलेक्ट्रिक ट्रेनर विमानाचा आपण काय विकसित केलं आहे, त्याचं आहे नाव ई-हंसा. इलेक्ट्रिक ट्रेनर आहे लक्षात ठेवा. म्हणजे इलेक्ट्रिक ट्रेनर विमान जे आहे त्याचं नाव काय आहे, विकसित केलं आहे. आणि हे जे आहे ते नेक्स्ट जनरेशन आहे, ते नेक्स्ट जनरेशन काय आहे, विमान आहे. नाव काय त्याचं, ई-हंसा आहे. 2026 आशियाई वेटलिफ्टिंग चॅम्पियनशिपचे यजमान भारतीय शहर कोणते होते, अहमदाबाद. ठीक आहे, हे कुणाला मिळालेलं आहे, 2026चा आशियाई वेटलिफ्टिंग स्पर्धा ज्या होणार आहे चॅम्पियनशिपचं यजमानपद जे आहे ते अहमदाबादला मिळालेलं आहे. 2026मध्ये आशियातल्या वेटलिफ्टिंग चॅम्पियनशिपच्या जे यजमान भारतीय शहर जे असणार आहे ते कोणतं आहे, अहमदाबाद असणार आहे. असिस्टेड डायटिंग म्हणजे काय, असिस्टेड डायटिंग कायदेशीर करणारे विधेयक कोणत्या देशाने मंजूर केलं आहे, फ्रान्स. एखादा व्यक्ती खूप आजारी असेल आणि तो कधीच त्यातनं बरा होणार नसेल, ब्रेन डेड असेल, तो कित्येक वर्ष झालं कोम्यामध्ये असेल, अशा वेळी असिस्टेड डाईंग दिलं जातं त्याला. म्हणजे त्याला हळूहळू त्याला काय केलं जातं, त्याचं असिस्टेड डाईंग म्हणतात, त्याला मारून टाकलं जातं किंवा त्याचा एक प्रकार असतो. तर हे जे आहे हे धोरण मंजूर करणारा देश जो आहे तो कोणत्या देशानं मंजूर केला आहे, फ्रान्स देशानं मंजूर केला आहे. इथं काय बघा, हा खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. इलेक्ट्रिक ट्रेनर विमान जे आहे ते विकसित केले, त्याचं नाव काय, ई-हंसा आहे. आणि 2026च्या आशियाई वेटलिफ्टिंग स्पर्धा ज्या आहेत, आशियाई वेटलिफ्टिंग स्पर्धा ज्या होणार आहेत त्याचं यजमानपद कोणाला मिळालेलं आहे, तर अहमदाबाद जे आहे ते अहमदाबादला मिळालेलं आहे. आशियाई ॲथलेटिक्स चॅम्पियनशिप 2025चे यजमानपद कोणत्या देशाने मिळवले, दक्षिण कोरिया. हे बघा, आपण 2 प्रश्न बघितले. एक, 2026चं आशियाई वेटलिफ्टिंग स्पर्धेचं यजमानपद आपल्या भारतातील अहमदाबादला मिळालेलं आहे. ठीक आहे. आणि हा प्रश्न काय बघा, आशिया ॲथलेटिक्स चॅम्पियनशिपच्या संदर्भात आहे. आशियाई ॲथलेटिक्स चॅम्पियनशिप जे आहे 2025चे यजमानपद कोणत्या देशाने मिळवलेलं आहे, तर दक्षिण कोरियानं मिळवलेलं आहे. कुणी मिळवलेलं आहे, दक्षिण कोरिया. बफर में सफर हा उपक्रम कोणत्या राज्य सरकारने सुरू केला आहे, उत्तर प्रदेश. ठीक आहे. आता बफर में सफर हा उपक्रम कोणत्या राज्याने चालू केला आहे, उत्तर प्रदेशने सुरू केलेला आहे. आयझॉल शहर रेल्वे नेटवर्कशी जोडले जाणारे ईशान्येकडील कितवे राजधानीचे शहर आहे. आता बघा, मुळात ईशान्य भारतामध्ये रेल्वे नेटवर्क स्थापन करणं खूप अवघड आहे आणि तिथल्या ज्या राजधान्या आहेत त्या सगळ्या राजधान्या ज्या आहेत ते जोडले गेलेले नाहीत. आता ती 4थी राजधानी आहे ईशान्येकडील. ठीक आहे, 4थं शहर आहे राजधानी शहर, त्याचं नाव आहे आयझॉल. आयझॉल कुणाची राजधानी आहे, तर मिझोरामची राजधानी याची आयझॉल आहे. आणि हे आयझॉल शहर रेल्वे नेटवर्कशी जोडले जाणारे ईशान्येकडली कितवे राजधानीचे शहर आहे. ईशान्य भारत जे आहे ते ईशान्य भारतामधलं कितवं राजधानीचं शहर आहे, तर 4थं आहे. आयझॉल कोणत्या राज्याची राजधानी आहे, तर त्याचं उत्तर आहे मिझोराम. त्याचं उत्तर काय आहे, मिझोराम. या पानावर काय काय बघा, आशिया ॲथलेटिक्स चॅम्पियनशिप 2025चे यजमानपद दक्षिण कोरियानं मिळवलेलं आहे. बफर में सफर हा उपक्रम उत्तर प्रदेश आणि आयझॉल शहर जे आहे हे ईशान्य भारतातील 4थं रेल्वे नेटवर्कशी जोडले गेलेले राजधानीचे शहर आहे. आयझॉल कशाची राजधानी आहे, मिझोरामची. AI मातृक्ष म्हणजे मातृक्ष ही बहुश्रेय कृत्रिम बुद्धिमत्ता इकोसिस्टीम कोणत्या संस्थेने सुरू केलं आहे, गुगलने सुरू केलेले आहे. नो युअर डिजिपिन, नो युअर पिन कोड हे डिजिटल प्लॅटफॉर्म जे आहे दळणवळण मंत्रालयाने सुरू केलेलं आहे. डिजिपिन जे असते ते डिजिपिन आणि तुमचं जे पिनकोड असतं ते माहिती करून घेण्यासाठी. रोड टेप योजना महसूल विभागानं सुरू केलेली आहे. रोड टेप योजना कोणी चालू केलेली आहे, महसूल विभाग जे आहे ते महसूल विभागानंच केलेले आहे. हा खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. मातृष्क ही बहुस्तरीय कृत्रिम बुद्धिमत्ता इकोसिस्टीम गुगलनं सुरू केलं आहे. नो युअर डिजिपिन, नो युअर पिनकोड दळणवळण मंत्रालय जे आहे ते दळणवळण मंत्रालयानं सुरू केलेलं आहे. IMFच्या वर्ल्ड इकॉनॉमिक आउटलुकनुसार भारताने कोणत्या देशाला मागे, हे बघा, जगातली सर्वात मोठी 4थी अर्थव्यवस्था भारत झालेली आहे. प्रश्न काय आहे, IMFच्या वर्ल्ड इकॉनॉमिक आउटलुक
नुसार भारताने कोणत्या देशाला मागे टाकून जगातील चौथी मोठी अर्थव्यवस्था झाली आहे, तर जपान देशाला मागे टाकलेलं आहे. कोणत्या देशाला मागे टाकले आहे? जपान देशाला. इथं दोन गोष्टी आहेत. इंटरनॅशनल, यातून काय काय कळतं बघा. इंटरनॅशनल मॉनिटरी फंड आहे, ठीक आहे. आंतरराष्ट्रीय नाणेनिधी, याला मराठीमध्ये काय म्हणतात? आंतरराष्ट्रीय नाणेनिधी, ठीक आहे. आता त्यांचं एक काय मिळतं, त्यांचं एक जे अहवाल प्रकाशित होतं त्याचं नाव काय? वर्ल्ड इकॉनॉमिक आउटलुक. म्हणजे तुम्हाला काय कळलं? आंतरराष्ट्रीय नाणेनिधीचा अहवाल, त्या अहवालाचं नाव कळालं. नाव काय त्याचं? वर्ल्ड इकॉनॉमिक आउटलुक. आणि ह्या वर्ल्ड इकॉनॉमिक आउटलुकनुसार भारत हा जगातील चौथा सर्वात मोठा काय झालेला आहे? अर्थव्यवस्था झालेला आहे. आणि त्यानं कुणाला मागे टाकलं आहे? जपान. म्हणजे आता जपान कितवा झाला आहे? 5वा झालेला आहे. जपान हा 5वा मोठी अर्थव्यवस्था झालेला आहे. खेलो इंडिया बीच गेम्स जे आहेत, खेलो इंडिया बीच गेम्स जे आहेत ते खेलो इंडिया बीच गेम्स, ठीक आहे. याच्यात सर्वात जास्त पदक जे आहेत ते कोणत्या राज्यानं मिळवले आहेत? तर मणिपूर राज्यानं मिळवलेले आहेत. आणि पंचायत प्रगत निर्देशांक 2 हे कोणत्या मंत्रालयाने विकसित केलं आहे? तर पंचायती राज मंत्रालयाने विकसित केलेलं आहे. परत एकदा, आंतरराष्ट्रीय नाणेनिधी, त्याचा अहवाल, आंतरराष्ट्रीय नाणेनिधीचा अहवाल कोणता असतो? वर्ल्ड इकॉनॉमिक आउटलुक, ठीक आहे. आणि त्याच्यानुसार जगातील सर्वात मोठी चौथी अर्थव्यवस्था भारत आहे. कुणाला मागं टाकलेलं आहे? जपानला मागं टाकलं आहे. म्हणजे आता जपान 5वा झाला आहे. खेलो इंडिया बीच गेम्स आहे, त्यामध्ये अव्वल स्थानावर कोण आहे? तर खेलो इंडिया बीच गेम्समध्ये अव्वल स्थानावर कोणतं राज्य होतं? मणिपूर. तर मित्रांनो, आपण मे जे आहे त्या मे मधल्या चालू घडामोडी जे आहेत त्या चालू घडामोडीबद्दल चर्चा केलेली आहे. 100 चालू घडामोडीचे मुद्दे जे आहेत ते मुद्दे आज आपण काय केले? चर्चा केले आहेत. तरी उर्वरित मुद्दे जे आहेत ते आपले होतील. दर आठवड्याला आपण एक महिन्याचे चालू घडामोडीचे मुद्दे आहेत ते काय करत आहोत? चर्चा करत आहोत. आपल्या क्लासच्या विद्यार्थ्यांसाठी तसंच लक्षात ठेवा, बाहेरच्या विद्यार्थ्यांनी सुद्धा याचा लाभ घ्यावा आणि याच्यासाठी आपलं टेलिग्राम चॅनल जे आहे ते टेलिग्राम चॅनल जॉईन करावं.